ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. देशामधील प्रत्येकाला समतेचा हक्क देणारी राज्यघटना ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिली आहे. या संविधानावरती भारत देश शतकाकडे वाटचाल करत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभं करणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. तर याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, प्राध्यापक बाबा खरात, प्राध्यापक हिरालाल पगडाल, बाळासाहेब गायकवाड, राजू खरात, ॲडव्होकेट सुहास आहिर, तात्याराम कुटे, प्रवीण गायकवाड, प्रकाश पारखे यांच्यासह शहरामधील आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणालेत की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही देशासाठी मोठी देण आहे. सर्वांना समतेचा अधिकार या राज्यघटनेमुळे मिळाला आहे. राज्यघटनेमुळे देशाची वैभवशाली वाटचाल सुरू आहे. देश शतकाकडे वाटचाल करत आहे. या महापुरुषांचं जीवन कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असणार आहे. संगमनेरमध्ये लवकरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात येणार आहे आणि याच ठिकाणी संविधान स्मारक देखील उभारलं जाणार आहे. त्याचबरोबर 100 फुटी तिरंगा झेंडा आणि संगमनेर बसस्थानकाच्या समोर हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे, असे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. समतेचा विचार पुढं नेणारी राज्यघटना आणि तिचे विचार जपण्यासाठी प्रत्येकानं कटिबद्ध राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. तर माजी आमदार तांबे यांनी म्हटलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, विचारवंत, इतिहासाचे अभ्यासक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधनं त्यांनी सातत्यानं अभ्यास करत ज्ञानामधनं जगापुढे आदर्श निर्माण केला. रायगडाच्या पायथ्याशी महाड इथे मनुस्मृतीचं दहन केलं. सर्वांना समतेचा विचार दिला. प्रगतीच्या वाटा खुल्या करून दिल्या. भारताला लोकशाही आणि संविधान दिलं. डॉक्टर आंबेडकर यांचे भारताच्या आणि जगाच्या इतिहासात मोठं स्थान आहे, असे माजी आमदार सुधीर तांबे यांनी म्हटलंय. तर याप्रसंगी संगमनेर तालुक्यातील समविचारी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज मोठ्या संख्येने इथे सिद्धार्थ विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्याचबरोबर समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित झालेले आहेत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज सगळेजण या ठिकाणी त्यांच्या स्मारकापाशी जमलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये भारत देशाला एक असं संविधान देण्याचं काम केलं का ज्या संविधानाच्या माध्यमातून आजही 80 वर्षांनंतर देखील आपला देश हा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रगती करताना दिसतो आहे आणि शतकाकडे वाटचाल या देशाची अत्यंत दैदिप्यमान पद्धतीने सुरू आहे. याचं सगळं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारताच्या संविधानाला जातं, जे संविधान सर्वसमावेशक आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारं आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या लोकांना समान हक्क देणारं, सगळ्या गरीब असेल, श्रीमंत असेल, सगळ्यांना एकाच पद्धतीचा विकासाचा समतोल साधून
सगळ्यांना सर्वसमाविष्ट असं धोरण ठरवणारं हे संविधान आहे आणि म्हणून या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण सातत्याने घेत असतो. आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि लवकरच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि इथे एक संविधान स्मारक हे आम्ही करणार आहे. हे संविधान स्मारक संविधानाचं जी उद्देशिका आहे ती इथे तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णाकृती स्मारक करून अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं एक अशी वास्तू उभी करायची आहे का जी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सर्वजण आम्ही ते जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न महामानव घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी स्मृती जागवत असताना त्यांना अभिवादन करत असताना आज ज्या विचारांसाठी ज्या तत्वासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर लढा दिला, आज त्या तत्वांना कुठेतरी हरताळ फासताना आपण पाहतोय. राज्यघटना कुठेतरी तिचं उल्लंघन होताना आपण पाहतोय. लोकशाहीला त्या ठिकाणी कुठेतरी तडे जाताना आपण पाहतोय. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकत्रितपणाने येऊन जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आणि भारताला दिलं ते संविधान मानवतेचा विचार सांगणारं संविधान, समतेचा विचार सांगणारं संविधान, त्या संविधानाच्या रक्षणासाठी सर्व जनतेने सर्व घटकातील समाजातील स्त्री पुरुष आबाल वृद्धांनी एकत्रितपणे आलं पाहिजे. ती घटना अबाधित ठेवली पाहिजे, लोकशाही अबाधित ठेवली पाहिजे. त्यातच भारताचा उज्ज्वल काळ आहे. यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी देखील भारतीय आहे. हे जे त्यांचं विचार होता तो आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे. एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर. डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.